श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरातळवटी नरसिंह योगी, कृष्णातटी परमशांती सुखास भोगी। ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रयमूर्ती राजा गुरु तोची माझा, कृष्णा तिरी वास करोनी ओझा। सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त संप्रदाय आणि दत्त संप्रदायाच्या बरोबरीनच जे जे म्हणून उपासना पद्धतीतले संप्रदाय आहेत, जे जे वेगवेगळे मार्ग भगवत भक्तीसाठीचे आहेत, त्यांचा आणि दत्तांचा संबंध, अन्योन्य असा संबंध कसा आहे, त्यांची एकरूपता कशी आहे, हे पाहताना एक रोचक अशी गोष्ट आपण काल पाहिली। राम हृदय विद्या जी शिकायची होती पार्वती मातेला, त्या निद्रिस्त झाल्या आणि तो रागाच्या आवेशामध्ये पार्वती तर झोपल्या आणि मग हुंकार कोण देत आहे? कवन देत हुंकार म्हणून रागाच्या आवेशामध्ये तो जो त्रिशूळ फिरकावला, त्या मासोळीच्या गर्भामध्ये जे श्री नारायण बसून ती गोष्ट ऐकत होते आणि हुंकार देत होते महादेवांना, गोष्टीत खंड पडू नये म्हणून। तर ते सांगू शकत नव्हते की मी ऐकतोय, म्हणून ते गप्प बसून राहिले होते। पण महादेवानी जे त्रिशूळ सोडलं त्याचा परिणाम त्या मासोळीच्या गर्भाचा छेद केला। आता मासोळीच्या गर्भाच्या आत होते श्री नारायण महाविष्णू, तर त्यांच्या कानाला तो फक्त छेद झाला। तेव्हापासून नाथ संप्रदाय जो आहे, नवनाथ संप्रदाय, याला कानफाट्या संप्रदाय असं म्हणतात। कारण पहिले जे मच्छिंद्रनाथ नाव का पडलं? नावाप्रमाणे आहे, मासोळीच्या गर्भामध्ये विष्णू गुप्त रूपानं कथा ऐकत होते, तिथून ते प्रगट झाले आणि महादेवांच्या पुढे जेव्हा ते प्रगट झाले, उंचपुर व्यक्तिमत्व, गोरे पान, वर्ण अतिशय शुभ्र असा वर्ण आहे आणि ते कर्पूर गौर असं त्यांचं रूप, इतकं रूप गोड होतं की कवींनी वर्णन करून ठेवलंय, बहुरूपवान परितो मच्छीचा म्हणून नाम मत्स्येंद्र। बहुरूपवान परितो मच्छीचा म्हणून नाम मत्स्येंद्र। मच्छीच्या म्हणजे माशाच्या पोटातून जन्माला आला, मासोळीच्या पोटातून जन्माला आले म्हणून त्यांना मत्स्येंद्रनाथ, किंवा गुजराती मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात मच्छिंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ, कुठल्याही पद्धतीने हाक मारली जाते। हे मच्छिंद्रनाथ म्हणून प्रगट झाले नाथ संप्रदायाचे। आता आदिनाथ कोण आहेत? आदिनाथ मुख्य सद्गुरु ज्ञानाचा, राम मंत्र त्याचा सारभूत। ऐकियले मीन म्हणजे मासा, ऐकियले मीने नाम मंत्र सार, जाहला मच्छिंद्र कृतार्थ तो। आदिनाथ कोण आहेत? तर आदिनाथ मुख्य सद्गुरु ज्ञानाचा, या सकल सृष्टीचा आदिनाथ भगवान महादेव आहेत। आता त्या आदिनाथांच्या त्या त्रिशूळ सोडल्याचा परिणाम मासोळीच्या पोटातून जन्माला आलेले महाविष्णू ते मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ रूपाने प्रगट झाले। मुखातनं पहिला शब्द आला आलख निरंजन, आदेश। आदेश काय? नवनाथ संप्रदायातला एक प्रसिद्ध शब्द आहे आदेश। आदेश म्हणजे आज्ञा काय? मच्छिंद्रनाथांनी आज्ञा काय म्हणून विचारली। सिद्धासनावर बसलेले जे भगवान महादेव, त्यांचं नाव आदिनाथ, हा चाललेला काय प्रसंग आहे हे बघून त्या पार्वती माता बावचळून गेल्या, गोंधळून गेल्या। म्हणजे मी झोपले काय, यांनी त्रिशूळ मारला काय, तो दिव्य पुरुष प्रगट झाला काय? आणि मग महादेव विचारतात की अहो महाविष्णू, तुम्ही आला होतात तर सांगायचं, मी त्रिशूळ सोडलं नसतं।
भगवान महाविष्णू म्हणाले, असं कसं? सृष्टीचक्राचं कार्य करत असताना आपणच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं निमित्त करून अवतार घेत असतो ना, मग त्या अवतार पद्धतीप्रमाणे तुम्ही आम्हाला, आता आमचं गुरुत्व तुमच्याकडे आहे, आम्हाला पुढची आज्ञा सांगा. तुम्ही आदिनाथ आहात, आम्हाला आज्ञा सांगा. महादेवांच्या मुखातनं पटकन शब्द बाहेर पडले. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला आज्ञा देणारे कोण? ते म्हणाले, तुम्हाला आज्ञा देणार माझंच, तुमचंच, आमचंच स्वरूप म्हणजे कोण? अत्रिपुत्र दत्तात्रेय. ते तुम्हाला आता पुढचा मार्ग दाखवतील. मग कुठे जा? मच्छिंद्रनाथांना आदिनाथांनी आज्ञा केली. त्यांनी विचारलं, आदेश? ते म्हणाले, लख निरंजन. आ म्हणजे ज्ञान, लख म्हणजे लक्ष, निरंजन स्वरूपाकडे, निर्गुण निराकार शुद्ध बुद्ध नित्यमुक्त स्वरूपाकडे लक्ष लागावं, स्वतःचं लक्ष लागावं आणि संपर्कात येणाऱ्या सगळ्या लोकांचा, जनांचा उद्धार करत करत त्यांना लख निरंजन, निरंजनाचा ध्यास प्रत्येकाच्या चित्तामध्ये जागृत करावा. हे कार्य नाथ संप्रदायाचं आहे. तुम्ही निघा, पण कुठे निघा? गुरुणाम गुरुहू असं जे वर्णन करून ठेवलं ते अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं केलं. आणि हे दत्त राहतात कुठे? तर हे दत्तात्रेय गुर्जर प्रांतामध्ये, म्हणजे गुजरातमध्ये, आत्ताच्या भाषेत आपण ज्याला म्हणूया गुजरातमध्ये, खाली एक गाव आहे जुनागड नावाचं. त्या जुनागड गावात तो तळ आहे, त्याच्या जवळनं थोडंसं गेलं की गिरनार पर्वत म्हणून लागतो. आणि त्या गिरनार पर्वतावरती तुम्ही जा, अत्रिपुत्र दत्तात्रेयांची सेवा, आराधना, उपासना करा. अत्रिपुत्र दत्तात्रेय तुम्हाला सांगतील. मंडळी, दत्तात्रेयांचं तपश्चर्येचं स्थान गिरनार किती किती वर्णन करू. 12,500 वर्ष दत्तात्रेयांनी साधना केलेली जागा आहे. 84 महासिद्धांना अनुग्रह दत्तात्रेयांनी त्या स्थानावरती दिलेला आहे. गिरनारच्या पायऱ्या फार नाहीत, फक्त 10,000 पायऱ्या आहेत. 10,000 पायऱ्या चढून जायचं, 10,000 पायऱ्या उतरून यायचं, ही एक तपश्चर्या आहे. गिरनारच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर पहिले अंबाजी, अंबाजीनंतर गोरखधुनी, गोरखधुनीनंतर मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांच्या नंतर दत्तशिखर म्हणजे गुरुशिखर तुमच्या आमच्या नजरेला दिसतं. सज्जन हो, मच्छिंद्रनाथांना आदिनाथांनी गिरनार पर्वतावरती पाठवलं, दत्तात्रेयांच्या सान्निध्यात पाठवलं. दत्त गुरूंचे गुरु असल्यामुळे गुरुणाम गुरुहू अशा दत्तात्रेयांचा, त्रैमूर्तींचा आश्रय मच्छिंद्रनाथांनी घेतला. मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रेयांच्या सहवासामध्ये योग दीक्षा, ज्ञान दीक्षा, सर्व दीक्षा, सर्व पद्धतीचा अभ्यास केला. दत्तात्रेयांना विचारलं, आदेश? आदेश म्हटल्यावर दत्तात्रेयांनी आज्ञा केली की आता तुम्ही त्रिभुवनात फिरा आणि माझंच कार्य, हे जे नवनाथ आहेत ना, हे नवनाथ भागवत ग्रंथात जे नवनारायण सांगितलेत तेच हे नवनारायण आहेत. लक्षात घ्या, हे जे मच्छिंद्रनाथ आहेत हे सृष्टीचं कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडले. त्यांनी कसं कसं कार्य केलं आणि या मच्छिंद्रनाथांनी नेमका बोध कोणाला केला, हे बोध जो केला तो शिष्य कसा जन्माला आला, त्या शिष्याच्या जन्माची विलक्षण कथा आपण, रोचक अशी, रंजक अशी कथा उद्याच्या चरित्राख्यानात, पुढच्या चरित्राख्यानात पाहू. आणि ते शिष्य म्हणजे गोरक्षनाथ, ते कसे जन्माला आले, ती एक अद्भुत अशी दिव्य कथा उद्याच्या चरित्राख्यानात आपण पाहू. आज वाणीला इथेच विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांचा आणि नाथ संप्रदायाचा संबंध अशा पद्धतीनं आहे, हे पक्क मनात दृढ करूया. दत्तात्रेयांचं पवित्र दिव्य असं नाव मुखामध्ये ठेवू, मनामध्ये त्यांचं सुंदर असं रूप साठवू आणि जे साठवलंय ते आठवून आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.